अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. त्यांचे लग्न अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्यासोबत झाले. पण काही वर्षांपूर्वी अभिनेत्री रंजना आणि अशोक सराफ यांच्या प्रेमकथेची चांगलीच चर्चा झाली होती. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडायची आणि त्यामुळेच प्रत्येक चित्रपटात त्या दोघांनी एकत्र काम करावं अशी अनेक निर्मात्यांची इच्छा देखील होती आणि त्यामुळेच त्यांनी अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले. पण झुंजार सिनेमाचं चित्रीकरण सुरू असताना 1987 साली एक भयानक घटना घडली. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रंजना बंगलोरला निघाल्या होत्या आणि वाटेतच त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातातून त्या वाचल्या, पण त्यांचं पूर्णपणे आयुष्यच बदलून गेलं, कारण त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते. हा अपघात होण्यापूर्वी अभिनेते अशोक सराफ आणि रंजना लग्न करणार असल्याच्या देखील चर्चा मीडियामध्ये येत होत्या. पण या अपघातामुळेच त्या दोघांनी लग्न केलं नाही असे म्हटले गेले होते. पण या सगळ्या चर्चांवर एका व्यक्तीने पूर्णविराम दिला आहे. या व्यक्तीचं नाव अरुण नाडकर्णी असून त्यांनी काही दिवसांपूर्वी लिहिलेला एक लेख सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांनी या लेखामध्ये लिहिलं होतं की अशोक सराफ यांना नेहमीच या गोष्टीवरून ट्रोल केलं जातं किंवा वाईट शब्द ऐकवले जातात. पण अशोक सराफ यांची त्या सगळ्यात काहीच चुकी नाही. रंजना या ज्या रुग्णालयात होत्या त्याच रुग्णालयात माझ्या काकू देखील होत्या. रंजना यांना भेटण्यासाठी दिवसभर अशोक सराफ रुग्णालयात येऊन बसायचे. पण त्यांना भेटण्याची परवानगी रंजना यांच्या आई आणि संध्याताई द्यायच्या नाहीत. त्यांना भरपूर ऐकवायच्या. एवढं असूनसुद्धा दिवसभर ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे. एकदा तर माझ्या काकूने देखील त्यांना विचारलं होतं की तुम्हाला हे सगळे ऐकवतात, तुमची उणीधुणी काढतात, एवढं असूनसुद्धा तुम्ही इथे का येतात? त्यावर त्यांनी केवळ एक स्माईल दिली आणि ते निघून गेले. त्यामुळे त्यांनी या लेखात म्हटलं आहे की रंजनासोबत अशोक सराफ यांनी लग्न केलं नाही किंवा या प्रसंगानंतर त्यांना सोडून दिलं असं जे लोक म्हणतात ते पूर्णपणे चुकीचे आहेत. या सगळ्याचे मी आणि माझे संपूर्ण कुटुंब साक्षीदार आहे. त्यांच्यासोबत रुग्णालयात कशा पद्धतीने वागले जायचे हे आम्ही सगळ्यांनी आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे.